आज आपण बनवणार आहोत चुलीवर एकदम झणझणीत आणि चविष्ट आणि घरच्या मसाल्यांमध्ये माशांचा फ्राय आणि रस्सा। चुलीवरच्या स्वयंपाकाची चवच काही वेगळी असते आणि त्यात माशांची ही रेसिपी म्हणजे एकदम भन्नाट लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तर मी इथे 1.5 किलो मासे घेतले आहेत। माशांना हळद, मीठ आणि धना पावडर लावून चांगलं मिक्स करून साधारण 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवले आहे। त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा मासे परतवतो ते फुटले जात नाही, म्हणून हे हळद मीठ लावून ठेवणं खूप गरजेचं असतं। आता माशांसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। तर त्यासाठी मी घेतले आहे 3 कांदे, ते चुलीत भाजून घेतले आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं, लसूण, खोबरं साधारण अर्धी वाटी असेल। आता हा मसाला आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ। पहिल्यांदा खोबरं भाजलं आहे आणि ते पण लाल होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। त्यानंतर कांदा, लसूण आणि आलं त्यात थोडंसं तेल टाकून परत थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे चव छान येते। आता मी इथे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं आहे। इथे कांदा आणि खोबरं हे सेपरेट वाटलेलं आहे, म्हणजे खोबरं पटकन बारीक होतं। तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकले आहे आणि त्यात 1 चमचा गरम मसाला, 2 चमचा फिश करी मसाला आणि थोडीशी मिरची पावडर टाकली आहे। आता त्यात आपण कांदा, लसूण, खोबऱ्याचा जो मसाला वाटला होता तो घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता यामध्ये 2-3 माशांचे पीस टाकून मसाल्यामध्ये छान परतून घेऊ। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोमट पाणी घालून पाहिजे तेवढा रस्सा तयार करून घेऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू। तर आता करायला घेऊ फ्राय। तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतले आहे, त्यात परत 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे फिश करी मसाला, चवीनुसार मिरची पावडर, थोडीशी हळद, धने पावडर टाकून त्याला परतून घ्यायचं आणि आपण जो वाटण तयार केलं होतं ते टाकून पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मीठ टाकू। त्यात आपण जे फिश मॅरिनेट करायला ठेवले होते ते चांगले परतून घ्यायचे। आपण जे फिशला मीठ आणि हळद लावली होती आणि ते तासभर ठेवले होते, त्याच्यामुळे आपले फिश हे फुटले जाणार नाही। तरी पण ते परतवताना थोडेसे हळूच परतवायचे, खूप असे पटापट परतायचे नाही, हळूच उलटणीनं खालीवर करायचे आणि त्याच्यावर 5-6 मिनिट झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर ठेवायचे, मग ते शिजले जातात। मासे छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि झाकण ठेवून थोडं शिजून देऊ। 5 ते 6 मिनिटे झाकण तसंच ठेवू, म्हणजे माशांना मसाल्याची छान चव लागते। आता झाकण उघडून आपला फ्राय तयार झाला का बघू। चमचा घालून चेक करायचं शिजले की नाही मासे। अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।